थँक्यू हेमंतजी पाटील यांचा आवाज ऐकलात यापूर्वी मॅचमध्ये. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बेस ऑफ गोराई आणि त्याच्या विपक्षात जर पाहिले गेलं तर संघ पाहायला मिळतो टीम 94 धानिव. मॅचला सुरुवात 4 ओव्हरची मॅच. सोहम राणे आजचा दिवस त्याने गाजवला आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं राहुलला आपण बघता. पहिला बॉल विश्वनाथ जाधव, पहिला बॉल टॅप केला या ठिकाणी मिड ऑफला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सोहम राणेची विकेट किती महत्त्वाची आहे हे माहीत आहे क्षेत्ररक्षकाला आणि या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. धानिव संघ सकाळच्या सत्रातील 2 मॅच लागोपाठ जिंकला. त्यानंतर जांतराजा चषक अर्थात खाडी ती चालू असेल स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये जाऊन चांगला खेळ त्यांना दर्शवला. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत, वेळेवरती उपस्थित झालात. टीम धानिव संघ आम्ही तुमचे विशेषतः आभारी आहोत. संघाची धावसंख्या पहिल्याच बॉलवरती जाऊन पोहोचते. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सुरुवात झाली स्टार्ट ऑफ द फाउंडेशन गुराई संघाचं. आक्रमण केले, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या मध्ये होऊ शकले नाही आहे. बॉल डीप मिड विकेटला बॉल निघून जाईल. या बॉलवरती सिंगल प्राप्त केली जाते. आज जर पाहिलं गेलं 8 संघ होते आणि त्या 8 संघामधून 2 संघ पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर टीम 94 धानिव विश्वनाथ जाधव आणि संपूर्ण टीम. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बेस्ट ऑफ गोराई संघाला पाहिलं. अफलातून कामगिरी, जो जिंकेल अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. ओहो, शॉर्ट बॉल आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी नीरज बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. पोमन बॉयज ट्रॉफी 2026चा एक अद्वितीय क्रिकेटचा सोहळा आपल्याला सुरू पाहायला मिळते पोमनच्या नगरीमध्ये. फुल टच बॉल आहे. यावेळेला मनगटाचा वापर केला. मागे खेळला क्षेत्ररक्षक नाही आहे. फायनल लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलपर्यंत पोहोचतात. तिसरी धावेचा प्रयत्न चालवला. इथे 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग मिड विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफटकावरती पाहायला मिळत आहेत. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गोराई संघाने काय आजच्या दिवसात क्रिकेट दाखवले अफलातूनरित्या. ॲज अ बॅटर म्हणून सोहम राणेला आपण बघताय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव असतील, जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल धीम्यागतीने टाकलेला बॉल होता. फलंदाजाला समजलाच नाहीये कशा पद्धतीचा बॉल होता. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल या बॉलचा. ज्याप्रमाणे हा चेंडू विश्वनाथने हाताळला, जबरदस्त चेंडू होता. अगदी जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. ॲक्शन रिप्ले हा दाखवला जातोय. पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल. अगदी फलंदाजाला बॉल कुठे गेलाय हे देखील माहीत नव्हतं. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय विश्वनाथचा. एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. 7 धावा. अंतिम बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा. विश्वनाथ स्वतः बॉलपर्यंत पोहोचतील. एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेस्ट ऑफ गोराई संघाची धावसंख्या धावफटकावरती विदाऊट लॉस 8 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्या. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर अक्षय आलेत. अक्षय देखील एक अतिशय सुंदर पद्धतीचे गोलंदाज म्हणून आपण नक्कीच या टीममधून खेळत असताना आपण पाहिलं. 1 गाव 1चा फॉर्मॅट त्याने चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. पहिला बॉल घेऊन अक्षय तयार. राहुल आहेत, अपील त्या ठिकाणी होईल. परंतु इथे जर पाहिले गेले तर हायटिस फॅक्टर पडल्यानंतर थोडासा उसरी घेणारा बॉल, अगदी लेगस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता. हेच पाहिलं गेलं. इथे पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल पोमन बॉईजचं. ज्याप्रमाणे सकाळच्या 17पासून संध्याकाळच्या 17पर्यंत प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर, प्रत्येक आयोजक या ठिकाणी राहत असतो. ही एक चांगली गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. इथे विकेट जाईल, परतावं लागेल. धावचीच्या माध्यमातून मोठा धक्का लागला. पहिला धक्का बेस्ट ऑफ गोराई संघाला राहुल यांना परतावं लागतंय. डगआउटची विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज. एवढा जर टाइमपास केला तर प्रतिस्पर्धी संघाला देखील फलंदाजी करायची. यानंतर लक्षात ठेवा 4 ओव्हरचा मॅच आपण ठेवलाय. प्रत्येक खेळाडूने या मॅच मध्ये सहकार्य करावं ही नम्रतेची विनंती. ऋषिकेश षडक आता मात्र जर पाहिलं गेलं तर इनिट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. आणि षडक क्रमांक जर पाहिलं गेलं तर दुसऱ्यामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट एकडे अक्षयने प्राप्त केली गेली. यशांच्या मागे आपण जर पाहिले गेले तर यष्टीरक्षक भूमिका देखील तेवढी महत्त्वाची राहिली. जय विश्वकर्मा यांना आपण बघतायत. पहिला बॉल सॉफ्ट हँड रे मनगटाचा पुरा वापर केला, एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेचा प्रयत्नासाठी पलटले, विश्वनाथने फेकी केले. चांगली फेकी कौतुक करावं लागेल विश्वनाथचं. ज्याप्रमाणे वेगाने बॉलपर्यंत आले, जसा बॉल आपल्या हाताच्या उंजळीमध्ये भेटला तसाच तो विकेट किपरच्या हातामध्ये फेकला. ॲक्शन रिप्ले. वेगाने आले, इथे एका हाताने पकडला, एका हाताने फेकला आणि इथे जर पाहिले गेले तर सुखरूपपणे फलंदाज देखील पोहोचलेत. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फटकावरती 10. टॅप केल्या पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतील. बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. या डावामध्ये टीम 94 धानिवच्या विपक्षामध्ये खेळत असताना कुठेतरी षटकार आलेला नाही आहे, कुठे चौकार देखील या मॅचमध्ये आलेला नाही आहे. शांत ठेवले सोहम या बॅटरला आणि सोहमच्या बॅटमधून या मॅचमध्ये मोठे फटके येणं गरजेची गोष्ट बनून राहिले. या पुढचा बॉल जागेवून खेळण्याचा प्रयत्न, पदल आली त्याचा वापर नाही झाला या बॉलवरती. इथे डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त. टीम 94 धानिव संघाला आपण बघतायत. हजरभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या संघाचं आज जर पाहिलं तर पदार्पण जरूर आपल्याला पाहायला मिळते. या पोमनच्या मॅचमध्ये, पोमनच्या स्पर्धेमध्ये खरं तर या परिसरामध्ये सातत्याने याच नावाने हा संघ खेळतोय. पडल्यानंतर थोडासा धीम्यागतीचा बॉल झाला, फटका फसला. नीरज येतोय डाऊन दी बॉल, विकेट जाईल. महत्वपूर्ण फलंदाज बाद. थँक्यू टू से वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट गेल्या मैदानाच्या आतमध्ये धक्का लागलाय. जवळपास जर पाहिलं तर हा दुसरा गोराई संघ एक अतिशय चांगला संघ आहे. सकाळ सत्रापासून त्याने चांगली खेळी केले. 2 षटकांचा गेल कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा फटकावरती लागल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बेस्ट ऑफ गोराईच्या आतापर्यंत बेस्ट कामगिरी पाहायला मिळाली नाही या मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जो उल्लेख केला त्या उल्लेखावरती प्रत्युत्तर दिले फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक 3 पहिल्याच बॉलवरती आक्रमण, षटकार. समोरच्या दिशेने अगदी जर पाहिलं तर चांगला फटका सजवला आणि ॲक्शन रिप्ले अफलातूनरित्या आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता षटकार निघून जाईल. 6 धावा या बॉलवरती वसूल केलेत. या पुढचा बॉल आणखीन एक पिकअप शॉट, ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. गेल्याही मॅच मध्ये कमी बॉल खेळला, जास्तीत जास्त धावा बनवल्यात. याही मॅच मध्ये ऋषिकेश
षटकार ठोकतोय. 6 धावा सलगचा दुसरा. बेस्ट ऑफ गोराई संघाचा बाहुबली देखील म्हटलं जाईल या बॅटरला. ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला त्या त्या वेळेला त्याने वेगाने धावा बनवल्यात, वेगाने मोठमोठे षटकार ठोकलेत आणि तोच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 आणला आहे. बॅक टू बॅक सलगच्या दुसऱ्या षटकाची धावसंख्या थांबली होती, ती धावसंख्या आता वेगाने जाऊन पोहोचते झपाट्याने. 23 धावा फटकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल इथे इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. आणखीन एक दर्जेदार फटका, लगातारचा हा तिसरा. बॉल होता, काय फटका खेळलाय, ताकद नजाकत, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पलीकडे. याही बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 29. क्या मॅच पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नव्हता, या ओव्हरमध्ये धावा लगातार. 3 बॉलवरती 3 षटकार मारणारा आणखीन एक फलंदाज, त्यामध्ये ऋषिकेशचं देखील नाव ॲड झालंय. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती लागल्यात 29. प्रतिस्पर्धी संघ एक मोठा संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये धावा देखील मोठ्या बनवायच्या. या उद्देशाने आतापर्यंत जर पाहिलं तर ऋषिकेशच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 21 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंगाची माती गेल्या ऋषिकेशनी, चांगल्या धावा बनवल्या स्वतःच्या टीमसाठी. पुढचा बॉल ओ यावेळेला जर पाहिलं तर धीम्या गतीचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केले आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सलगचा चौथा षटकार. जर 6 चेंडू 6 षटकार मारले तर विनायकजी मात्र मित्र परिवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम, विनायकजी जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1111. हो इथे 5वा आलाय. 5 बॉलवरती 5 षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती राहील या स्पर्धेमध्ये. सलगचा 5वा. ते जबरदस्त धावसंख्या उभारले. ऋषिकेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावले. लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार. आता संपूर्ण डगआउट उभा राहिलाय ऋषिकेशची बॅटिंग पाहण्यासाठी. अजून जर एक षटकार मारला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. षटकार येईल की नाही पाहणं महत्वाचं राहील. जय विश्वकर्मा. विनायक जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात येईल. शेवटचा बॉल आणि इथे बीट झालेत. बॉल मागे जाईल, शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला जाईल. परंतु विनायकची अगदी जर पाहिले गेले तर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशची पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 42 धावा. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 42 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. हे षटकार आपण पाहू शकतायत. अगदी ॲक्शन रिप्ले समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड ठोकलेला तो षटकार अगदी कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी गेला. 5 षटकार लागोपाठ आपण बघतायत. 20 नेटवर्कच्या माध्यमातून जे कव्हर केले त्या ठिकाणी दाखवलेत. या पुढचा बॉल आक्रमण करत असताना ह्याही बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवले गेलं. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला वार, चेंडू सीमारेषे पार. आता थांबायचं नाहीये हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
बॅटमधून. माऊस एक चौकार. या पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज विकेट कीपर पोहोचतायत डाऊन दी बॉल. विश्वनाथ जाधवने टिपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण विकेट आली परंतु इथे जबरदस्त बॅटिंग केली ऋषिकेशच्या बॅटमधून. वैयक्तिक जर पाहिलं गेल्या तर या डावातील सर्वाधिक धावा ज्याने केल्यात आणि त्याची विकेट गेले. आवडले असेल तर ऋषिकेशसाठी देखील टाळ्या वाजवायच्या. 10 बॉल मध्ये 43 धावा केल्यात. क्या बात आहे ऋषिकेश. कालच्या दिवसाची आठवण झाली. शेवटचा मॅच होता प्रणय पाटीलने अर्धशतक केलं होतं तेव्हा साई स्पोर्ट खारबाव संघाने वर्चस्व दाखवलं. या मॅच मध्ये या 43 धावा निर्णायक असतील. यावेळेला जर पाहिलं गेलं तर मॉन्टी सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाईल. धावा फटकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्डमध्ये जाऊन पोहोचतायत. 1च्या माध्यमातून 53 धावा. या धावा चेस होताना नाकी न येतील का पाहणं महत्वाचं राहील. विश्वनाथ जाधव देखील आहेत प्रतिस्पर्धी टीम मध्ये. यावेळेला हवेत खेळला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोस्टिन लॉंग ऑनचे एक साधा सोपा सरळ झेल कंप्लीट केलाय आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ गोराई संघाला. मध्ये धक्का क्रमांक 4 टीम 94 धानिव संघ कमी लेखून चालणार नाहीये. या संघामध्ये देखील स्टारकास्ट आहे परंतु त्यांचे स्टार या मॅच मध्ये चमकणं बंधनकारक आहेत. विजय जाधवच्या विरुद्ध आक्रमण केले. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. 53 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर सौरव. ओहो यावेळेला जर पाहिले गेले तर उडवण्याचा प्रयत्न. हवेत खेळला बॉल आणि आणखीन एक विकेट विजय जाधवच्या खात्यामध्ये जाईल. फलंदाज बाद. विचार करते आता की ज्या जागी जयने ओव्हर टाकली षटक क्रमांक 3 त्या जागी जर विजयला दिले असते तर कदाचित धावा थांबल्या असत्या. त्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. आता महेश दुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया महेश शेवटचा अंतिम बॉल कशा प्रकारे खेळतील. इथे जर पाहिले गेले तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती वाईट गेला, पुन्हा एकदा विकेट, याही नंतर विकेट. आता हॅट्रिकची संधी या ठिकाणी चालून आले. गोलंदाज पाहायला मिळतात विजय जाधव. शेवटचा अंतिम बॉल 53 धावा फटकावरती लागला. एखादा मोठा फटका जर आला तर कदाचित 60 पर्यंत जाऊ शकतायत. जर षटकार नाही आला तर 55च्या पलीकडे काय घडेल नक्की मैदानाच्या आतमध्ये. महेश हे दाखल झालेत. पाहूया महेशची बॅटिंग कशा पद्धतीने शेवटचा बॉल फेस करतील, खेळून काढतील. विजय जाधव तयार झालेत महेशसाठी पहिल्या डावातील शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओहो पहिला बॉल फेस करता असताना इथे जर पाहिले तर वेग चांगला होता. व्हेरिएशन खराब पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाते. धावा फटकावरती 54. 20 नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण मॅच. शेवटचा बॉल मागे निघून जाईल. यष्टीरक्षक पोहोचत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होईल अयशस्वी आणि शेवटच्या बॉलवरती विकेट जाते. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 54 धावा बनवल्या गेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ गोराई संघाने आणि 55 धाव्यांचं लक्ष ठेवले गेले टीम 94 धानिव संघाच्या विरोधामध्ये. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल हेमंतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहोत.
या मॅचचा जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये 43 धावा. ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. सोहम राणेने 5 बॉलमध्ये 3 धावा, राहुलने 5 बॉलमध्ये 5. ऋषिकेशने या मॅचमध्ये भरपूर अशा धावा बनवल्या, त्याच कारणाने धावसंख्या 50च्या पलीकडे जाऊ शकली. 55चं लक्ष आता लगेच मैदानाचा ताबा घ्यावा एक नम्रतेची विनंती करतोय. आता मात्र बेस्ट ऑफ गोराई संघाला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि 2 आघाडीचे बॅटर पाठवून द्यायचे. टीम 94 धानीव. चला मैदानाच्या आत पण नवीन चेंडू फेकून द्या, पण आतमध्येच थांबतील. यस, थँक्यू अंपायर. थँक्यू सो मच तुषार. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी 2026मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. 34वं वर्ष आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये एक संघ जो सुपर 3मध्ये क्वालिफाय झालेले आहे शाही स्पोर्ट खारबाव, आणि आजच्या दिवसामधून ह्या 2 टीममधून एक टीम सुपर 3मध्ये क्वालिफाय होईल. 24 बॉलमध्ये 55 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. बेस्ट ऑफ गोराई टीमने चांगली अटॅकिंग बॅटिंग, फक्त एकच फलंदाज ज्याने अटॅकिंग बॅटिंग केली तो होता ऋषिकेश कदम, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे. लगातार 5 बॉलला 5 षटकार ठोकले, एकूण 6 षटकार आणि 1 चौकार ठोकला आणि 10 बॉलमध्ये 43 रन 430च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग केली ती ऋषिकेश कदमने. खरोखरच जबरदस्त बॅटिंग. शेवटचा बॉल जो होता जय विश्वकर्मावर त्याने अटॅक चढवला होता, तर शेवटचा बॉल चुकला आणि त्यावर 22 रुपयांनी रन मिळाली होती. नाहीतर 6 बॉलला 6 षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाले असते, कारण हा कारनामा आपल्या परिसरामध्ये फक्त 2 वेळा झालेला आहे. आणि एका ओव्हरमध्ये 6 बॉल 6 षटकार साहिल शेखच्या नावावर आहेत. रणजी स्पोर्ट कासरवाडी टीमचा जो बॅटर होता. त्याच्यानंतर चेतन चांग याच्या नावावर सुद्धा 6 बॉलमध्ये 6 षटकार आहेत. एकाच टुर्नामेंटमध्ये हा कारनामा झाला होता यंगस्टार ट्रॉफी 2013मध्ये. राहुल सावंत येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक अप्रतिम चांगला खेळाडू म्हटला जातो, एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि मुंबईची जी टुर्नामेंट होते मुंबई प्रीमियर लीग लेदर क्रिकेटमधली, त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा खेळताना तो दिसला, ISPLमध्ये दिसलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, पंच केलाय विश्वनाथ जाधवने आणि बॉलला पाठवले स्पीपर कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. विश्वनाथ जाधव कडून चांगली सुरुवात होते. 55चं टार्गेट आहे आणि ही सुरुवात अप्रतिम केली आहे ते विश्वनाथ जाधवने. चौकाराने आपलं खातं ओपन करतोय. स्विचित केल्याचं होतं, ह्या वेळेला थोडंसं फसवलं. अगोदर बघितलं इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. सोकतोय फलंदाज विश्वनाथ. लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्मर लेग स्पिन चांगली बॉलिंग करतोय राहुल सावंत. छोट्या रनअपनी बॉलिंग करतो राहुल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ जबरदस्त फटकाय, बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. होता विश्वनाथ जाधवने आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन. 2 चौकार आतापर्यंत विश्वनाथच्या बॅटमधून येतात. आणि खरोखरच जर आपण बघितलं टीम 94 धानीव टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 55चं टार्गेट त्यांच्यासाठी मोठं नसेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं त्यांनी भरपूर धावा बनवलेल्या आहेत. आणि विश्वनाथचा जर विचार केला त्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर टीम 94 धानीव टीमचा 17 रन्स. टीट फॉर स्टॅट जैसे का तैसा जवाब, जसाच तसे उत्तर दिले जाते आहे.
बेस्ट ऑफ गोराई टीम समोर गावदेवी टीम 94 धानिव टीम कडून. टोटल तर चांगलं झालेले आहे. 14च्या सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र त्यापेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल केलेली आहे. कारण रन रेट जर आपण पाहिला तर जवळजवळ 17चा आहे आणि रिक्वेअर रन रेटचा पण विचार केला तर 12.67 च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. आणि ही जोडी जर मैदानामध्ये टिकली तर ह्या धावा तेवढ्या कठीण नसतील त्या धानेव टीमसाठी. सोहम येतोय बॉलिंगसाठी. सोहम राणे बॉलिंगसाठी येते. सोहमने आज बॅटिंग सुद्धा चांगली केली. सोहमने आज बॉलिंग सुद्धा जबरदस्त केली. ती बेस्ट ऑफ गोराई टीमसाठी चांगला सपोर्ट त्यांना मिळतोय. अमित बाबा ठवाल, त्यानंतर विनायक जाधव, मित्र परिवार यांच्याकडून. प्रथमच आपण बघतोय या कामन परिसरामध्ये गोराई टीम खेळण्यासाठी आलेली आहे आणि आज खरोखर चांगलं प्रदर्शन या टीमचं. पहिली टायमिंग वॉर्निंग दिली जाते पंचांकडून गोराई टीमला, लक्षात घ्या. पुढच्या वॉर्निंगला तुम्हाला पेनल्टी सुद्धा लागू शकेल. सोमचा पहिला बॉल बॅकफील्डला गेला, अपरकटच्या अंदाजामध्ये खेळतोय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतोय डीप पॉइंटला आणि बॉल तिथे थांबवला जाईल कवचच्या दिशेने. 3चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. चांगली रन इन बिटवीन द विकेट. विकेट मिळाला पाहिजे होता. हा विकेट अतिशय महत्त्वपूर्ण होता बेस्ट ऑफ गोराई टीमसाठी. विश्वनाथ जाधवची ही विकेट होती. कॅच सुटला जातोय त्या ठिकाणी आपण बघितलं डीप पॉइंटला राहुल सावंत होता, मात्र राहुल सावंतकडून अशी कशी चुकी होत नसते, मात्र आज चुकी थोडीशी झाली. कदाचित ही चुकी महागात पडू शकेल गोराई टीमला. शॉटमनी पूल केलाय, जबरदस्त फटका. फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवले डीप फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जयच्या बॅटमध्ये येतो हा खणखणीत चौकार. का दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे. चांगली बॅटिंग होताना दिसते आपल्याला. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन 24 विदाउट लॉस. 7 धावा खर्च करतोय पहिल्या 2 बॉलमध्ये. बॉल बॅक ड्राईव्ह केला जातोय. मिडॉनच्या दिशेने बॉल येईल. लॉंगनचा फिल्डर समोर येतोय. चांगली फिल्डिंग, फक्त 1च रन मिळेल. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 25 रन 25 विदाउट लॉस. चांगली मॅच ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं टोटल उभं केलेलं आहे, मात्र बॅटिंग सुद्धा चांगली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम धानिवकडे. ओ लॅप शॉट, चांगला फटका आहे. बॉल जाईल फाईन लेगच्या बाहेर. अप्रतिम फटका. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त शॉट. लॅप शॉटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला फलंदाज विश्वनाथ जाधवने. के आर राहुल अशा प्रकारचे फटके जास्त खेळताना दिसतो आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचते धावबळकावर 29 रन. स्विचिट मारत होतं या वेळेला, मात्र आज आपण बघितलं स्विचिटमध्ये थोडंसं असफल ठरलेलं आहे या मॅचमध्ये विश्वनाथ जाधव. 94 ट्रॉफीमध्ये स्विचिटनुसार भरपूर धावा विश्वनाथ जाधवने बनवल्या होत्या. धावसंख्या 29 रन. विश्वनाथ खेळतोय वैयक्तिक 15वर 13वर बॅटिंग करतोय 4 बॉलमध्ये. जय विश्वकर्मा दोन्ही सुद्धा बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात या मॅचमध्ये. इनसाइड आउट शॉट आहे, गॅपमध्ये सुद्धा खेळलाय, मात्र राहुल त्या ठिकाणी येतोय. पॉइंटचा फिल्डर कबच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, थ्रो होतो चांगला, मात्र गॅदरिंग थोडंसं व्यवस्थित नाही आहे. रनआउटची संधी आहे. ओ माय गॉड, आणखी रन या ठिकाणी मिळतील असं वाटतंय. आणि 4थी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. जो प्रयत्न केला होता, जी फिल्डिंग केली होती, त्या फिल्डिंगवर पूर्णपणे पाणी फेरलेलं आहे बॉलरने. आणि अशा प्रकारे 4 धावा पूर्ण. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 33 रन आणि 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 11च्या सरासरीने धावा बनवायच्यात हे बघितलं.
डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट जर लागलं असतं नक्कीच विकेट गेली असती, मात्र या ठिकाणी आणखीन धाव सुद्धा मिळते. 2 एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत त्या गोराई टीमने. प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची असते, प्रत्येक धाव वाचवली पाहिजे. मात्र 2 धावा तुम्ही जर एक्स्ट्रा दिल्या तर नक्कीच थोडंसं प्रेशरमध्ये येताना दिसतंय गोराई टीम. 12-22 इक्वेशन आपल्या स्क्रीनवर दिसतंय. विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते या स्पर्धेचं. पोमन बॉईज पोमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतो. पोमन बॉईज ट्रॉफी 34वं वर्ष आहे या स्पर्धेचं. यानंतर आणखीन एक स्पर्धा एक फॉर्मॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल कॉमन क्रिकेटमध्ये. 23, 24 आणि 25 जानेवारी रोजी ही स्पर्धा असेल ऐशा ग्राउंडवर. रोही 11 कॉमन आयोजित ही स्पर्धा असेल. स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026चं आयोजन केलं जाईल. 50,000 रुपये रोख पारितोषिक असणारी ही स्पर्धा एक गाव एक फॉर्मॅटमधून. तर नक्कीच त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करा. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर लक्ष तिवारी. काय जबरदस्त षटक मागच्या मॅचमध्ये टाकलं होतं. अंतिम षटक टाकण्यासाठी आला होता लक्ष. यावेळेस 3रं षटक टाकण्यासाठी येतोय. यावेळेस सॉन साईडला खेळायचं होतं. जागी स्पॉर येतोय. एक चिकी सिंगल कंप्लीट करल्या जातोय. पुन्हा एकदा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन रन मिळेल. ही जी चुकी आहे, ह्या ज्या चुका आहेत या कुठेतरी दुरुस्त कराव्या लागतील. कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. क्रुशियल मुवमेंट आहे आणि क्रुशियल मुवमेंटला तुम्ही जर एक्स्ट्रा धावा देता तर नक्कीच तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे काम करतात. 2 रन सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर आणि 20 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल शेष, 20 रनची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लक्ष. हो, चांगला फटका पायाच्या समोरून न खेळला जातोय. खौकांदाची दिशेने बॉल येतोय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग करतोय अनुष. अशा प्रकारे 1 रन पूर्ण केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 36 रन. 19 रनची आवश्यकता. 10 बॉल शेष. काही एक्स्ट्रा रन दिलेले आहेत ते थोडेसे महागात पडतील येणाऱ्या क्षणामध्ये गोराई टीमला. विकेटच्या शोधामध्ये सुद्धा आहे गोराई टीम, कारण कुठलाही विकेट पडलेला नाही अद्यापर्यंत. हो, चांगला बॉल, गती चांगली मेंटेन केली आहे. टॅप करत होतं या बॉलला, पंच करत होतं, मात्र चुकतोय फलंदाज. डॉट बॉल. लक्ष तिवारी एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या ओव्हरमध्ये 15चं जे षटक डिपेंड करायचं होतं ते डिपेंड त्यांनी केले होतं. तोच गोलंदाज यावेळेस निर्णायक षटक टाकताना दिसतो आपल्याला आणि हे महत्त्वाचं निर्णायक षटक आहे दोन्ही टीमसाठी. राईट आर्म होतं विकेटने. लक्ष. व पुन्हा एकदा ब्लॉकहोलमध्ये हा बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय, मात्र फिल्डिंग पुन्हा एकदा खराब. प्रेशर बनवलं जाते. जी रन इन बिटवीन द विकेट आहे 2 फलंदाजामध्ये, जय आणि विश्वनाथमध्ये, फिल्डरवर जास्त प्रेशर दिसते आपल्याला. 2 रन कंप्लीट करतात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 38 वर. 17ची आवश्यकता. 7 बॉल शेष. 8 बॉल शेष. 8 मध्ये 17ची आवश्यकता. हे इक्वेशन आहे मॅचमध्ये. नक्कीच प्रेशर या ठिकाणी आहे. एखादा मोठा फटका लागला तर या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकते. आता गोलंदाजी चांगली अचूक टप्प्याने करताना दिसतोय लक्ष तिवारी. ओ, चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आहे, मात्र फिल्डर येतो समोर. चांगली फिल्डिंग. थ्रो येईल या वेळेला. बघितलं, प्रेशर साफ दिसतोय आपल्याला, कारण चांगला जोरात आला होता लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर. रोहन नारकर चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रनवर रोख दिलेली आहे रोहनने. 1 ने टीमचा स्कोर 39 वर जातोय. 16ची आवश्यकता. 7 बॉल 16. जय विश्वकर्मा. एखादा मोठा फटका यायला पाहिजे, तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर कमी असेल बॅटरवर. लक्ष. ओ, क्रॉस पॅटेड शॉट करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 39 रन्स. अंतिम 6 बॉल शेष आणि 6 मध्ये हवे आहेत 16 रन्स. काय जबरदस्त षटक टाकलंय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त षटक टाकलं लक्ष तिवारीने आणि या मॅचमध्ये सुद्धा निर्णायक षटक लक्ष तिवारीकडे दिले होते आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्याने 6 रन्स खर्च केलेले आहेत. 6-16चं इक्वेशन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूने हजरतबाई शेख अँड संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे, टीम 94 धानीव. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय
बेस्ट ऑफ गोराई ही टीम खेळताना दिसते, ज्या टीमला अमित बाबा ठवाल यांना, विनायकजी जाधव यांचा चांगला सपोर्ट आहे या टीमला. ही टीम कधी जास्त खेळण्यासाठी येत नाही, दूरवर मात्र आज झालेली आहे आणि त्यांचा प्रयत्न असेल की आणखीन कामांमधली जी स्पर्धा असतील त्यामध्ये खेळण्यासाठी नक्कीच ते येतील. कारण आजचं जो प्रदर्शन त्यांचं दिसलं, अतिशय जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर पॅट्रिक. मागच्या मॅचमध्ये पॅट्रिक महागडा ठरला होता. जवळ पॅट्रिकने मागच्या मॅचमध्ये धावा खर्च केल्या होत्या, त्या तब्बल 21. मात्र यावेळेस पॅट्रिकला शेवटचं षटक दिले आणि शेवटच्या षटकामध्ये 16 धावा डिपेंड करायच्या आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण पाहिली, विकेट किपरच्या मागे शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, डिपिश पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर दिसतोय, त्यानंतर लॉंग ऑफ दिसतो, लॉंग ऑन आहे, एक वाईडिश डीप मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर एक डीप बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. पहिला बॉल घेऊन जाईल पॅट्रिक लेफ्ट आर्मनी, ऑन साईडला चांगला अलॉंग द कार्पेट बॉल जातो, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही आहे. 5 बॉल शेष, 5 मध्ये 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. खरोखरच ही मॅच सुद्धा अगदी अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला घाई करायची आहे, कारण आज सूचना देण्यासाठी आम्ही विसरलो. अंतिम मॅच होती की शेवटच्या मॅचमध्ये कंपल्सरी चेसिंग असते, आता टॉस उडवताना ही सूचना देण्यासाठी आम्ही विसरलेलो आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा पॅट्रिक सज्ज होईल. 10 ते 12 बॉलचा रनअप असेल पॅट्रिकचा. जय विश्वकर्मा पॅट्रिकच्या समोर, चांगला फटकाय, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, डीप मिड विकेटला, उत्तुंग षटकार. जय विश्वकर्माच्या बॅटमधून येतोय षटकार. काय फटका होता हा, बघितला आपण, स्लॉक केलं बॉलला आणि पाठवून दिला सरळ VIP डाईसला. मानवंदना देणारा हा षटकार, जबरदस्त शॉट, षटकार येतोय. आणि आता इक्वेशन जर आपण बघितलं, 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 मध्ये 9, जबरदस्त मॅच. एका मोठ्या फटक्याने ही मॅच थोडीशी बदललेली आहे. टेन्शनमध्ये असतील दोन्ही टीमचे सपोर्टर, दोन्ही टीमचे खेळाडू सुद्धा थोडेसे टेन्शनमध्ये दिसतात. 4 बॉल 9ची आवश्यकता. ओ खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय, कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट केले जाते. 3 बॉल शेष आहेत, 3 मध्ये 8ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच, एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. चुरशीची लढत, रोमांचक सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. आणि गोराई टीमचे दोन्ही मॅच अगदी रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलंय सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी. 23 वर आणि 23 वर बॅटिंग करतात दोन्ही सुद्धा बॅटर. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि यावेळेस आपण बघितलं फिल्डिंग थोडीशी खराब होते. लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातून 2 रन कंप्लीट आणि 2 बॉल शेष. 2 मध्ये 6ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम बॉल पर्यंत हा सामना जाणार आहे. कोणीही भविष्यवाणी करू शकणार नाही. क्रिकेट हा खेळच अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणती टीम जिंकेल हे आपण सांगू शकणार नाही. मात्र नक्कीच दोन्ही टीमने मन मात्र जिंकलेली आहेत प्रेक्षकांची. काय जबरदस्त मॅच. 2 बॉल्स 6ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम 94 धानिव टीमला. पॅट्रिक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे, मात्र फिल्डर येतो समोर. सरळ फिल्डरला शोधलाय विश्वनाथने. चांगला कॅच घेतलो तिथला फिल्डर. विकेट मिळते. रोहन नारकरने हा कॅच घेतलाय आणि विश्वनाथ जाधव याची विकेट जाते. आता मात्र एक अंतिम बॉल शेष आणि शेवटच्या बॉलला षटकार ठोकावा लागेल मॅच जिंकण्यासाठी, सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी टीम 94 धानिव टीमला. फटका तर चांगला होता. लॉंग ऑफ एरिया क्लिअर करू शकला नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल, ताकद थोडीशी कमी झोकली या फटक्यामध्ये. छोटा बंधू जातोय विश्वनाथ जाधवचा. विजय जाधव
मोठ्या बंधूने नाही केलं मात्र छोटा बंधू करेल की काय बघायचं आहे. पंजूच्या ग्राउंडवर असंच झालं होतं. 2 बॉलमध्ये 6ची आवश्यकता होती. विश्वनाथ जाधव बाद झाला होता. त्यानंतर विजय जाधव गेला आणि विजय जाधवने गोल्डन षटकार ठोकला होता. त्यावेळेला पुन्हा एकदा संधी आलेली आहे विजय जाधवला गोल्डन षटकार ठोकण्याची. 1 बॉल 6 रनची आवश्यकता. सामना जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच दोन्ही टीमसाठी टाय व्हायलाच पाहिजे. जबरदस्त मॅच. विजय जाधव बघूया गोल्डन षटकार ठोकतोय का नाहीये. आतापर्यंत आवश्यकता लागली नव्हती गोल्डन षटकाराची या मॅच मध्ये, मात्र आता पहिल्यांदा गोल्डन षटकार पाहायला मिळेल का या पोमन ट्रॉफी मध्ये 2026 मध्ये. पॅट्रिक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अंतिम सामना असा असला पाहिजे या दिवसाचा. आपण बघतो अंतिम सामना कोण जाईल सुपर 3 मध्ये, गोराई की दानिव टीम. दोन्हीकडे टेन्शन कायम आहे. पॅट्रिक बॉलिंग साठी सज्ज होईल. लेफ्ट आर्मनी बॉलिंग करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग करतोय. अंतिम 1 बॉल 6 रनची आवश्यकता. गोल्डन सिक्सरची आवश्यकता. शेवटचा बॉल. ओ खोलवट टप्प्याचा चांगला बॉल आणि ही मॅच जिंकलेली आहे. बेस्ट ऑफ गोराई टीमने प्रथमच या स्पर्धेमध्ये भाग दर्शवला आणि प्रथमच सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन अमित बाबा ठवाल. कॉंग्रॅच्युलेशन विनायक जाधव अँड ऑल टीम गोराई टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे अँड ऑल टीम 94 धानिव टीम. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं अतिशय जबरदस्त मनोरंजन झालंय आणि खरोखरच शेवटच्या बॉल पर्यंत सामना अगदी रंगतदार झाला आणि अंतिम क्षणामध्ये शेवटचा बॉल डॉट करून ही मॅच आपल्या खिशामध्ये घातली पॅट्रिकने आणि आपल्या टीमला बेस्ट ऑफ गोराई टीमला सुपर 3 मध्ये पोहोचवलेला आहे. उद्या ठीक 4 वाजता गोराई टीमने रिपोर्टिंग करायचे आहे. 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. गोराई टीम उद्या ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे.